ही बस्ती चिकित्सा इतक्या सगळ्या आजारांवर कशी काय गुणकारी ठरू शकते? ज्यांना निरोगी दीर्घायुष्य हवं आहे अशा लोकांनी बस्ती हे पंचकर्म करून घेणं का गरजेचं आहे? वातावरचं सगळ्यात महत्वाचं पंचकर्म कुठलं आहे तर ते हे बस्ती आहे. हेच जे लार्ज इंटेस्टाईन आहे ते आयुर्वेदामध्ये वाताचं प्रमुख स्थान सांगितलेलं आहे. फक्त तुमचा आजार बरा होतो असं होत नाही, तर आजारामुळे जे वेगवेगळ्या अवयवांचं नुकसान झालेलं असतं, जी झीज झालेली असते ती पण ह्याच्यामुळे भरून यायला मदत होते. मॉडर्न मेडिसिन मध्ये आपण आत्ता कुठे बघायला लागलोय की खूप ताप आला असेल तर तो लवकर कंट्रोलमध्ये आणण्यासाठी ते आत्ता कुठे या मोडचा वापर करून घ्यायला लागलेले आहेत. त्यांना हे खूप आधीच माहिती होतं की इथून औषधांचं होणारं ऍब्सॉर्प्शन हे खूप इफेक्टिव्ह आणि फास्ट आहे. मणक्यांचे विकार झाले किंवा गुडघ्याची झीज झाली, पॅरालिसिस, संधिवात यांसारखे मेजर आजार घेतले आपण, किंवा ज्यांना पोटाच्या अगदी साध्या साध्या तक्रारी आहेत, IBS सारखे त्रास आहेत, पोटात गॅसेस जास्त प्रमाणात तयार होतात, अशा तक्रारी, या सगळ्यावर एक उत्तर असू शकतं का? तर त्याचं उत्तर हो आहे. आणि पंचकर्मातली जी बस्ती ही जी चिकित्सा सांगितलेली आहे ना, तर ती ही चिकित्सा आहे की ही सगळ्यावर गुणकारी ठरते. मग ही बस्ती चिकित्सा इतक्या सगळ्या आजारांवर कशी काय गुणकारी ठरू शकते? चरकाचार्यांनी या चिकित्सेला अर्धी चिकित्सा सांगून ठेवलेलं, इतकी महत्वाची ही सांगितलेली चिकित्सा आहे. मग त्याला अर्धी चिकित्सा का बरं म्हटलेलं आहे? किंवा आपण जी लहान मुलं आहेत किंवा म्हातारी माणसं आहेत किंवा जे सुकुमार लोक आहेत, अशा लोकांना आपण कुठल्याही रिगरस ट्रीटमेंट्स करू शकत नाही. मग अशांना बस्तीतले कुठले प्रकार चालू शकतात? किंवा ज्यांना निरोगी दीर्घायुष्य हवं आहे अशा लोकांनी बस्ती हे पंचकर्म करून घेणं का गरजेचं आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला हवी असतील तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार, मी डॉक्टर वर्षा हरीश देशपांडे, तुम्हा सगळ्यांची डॉक्टर मैत्रीण. आज तुमच्याशी पंचकर्मातल्या बस्ती या अतिशय महत्वाच्या चिकित्सेबद्दल तुमच्याशी संवाद साधणार आहे. तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते प्लीज सबस्क्राईब करा. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूयात. आपण वर जसं म्हटलंय की बस्ती हे पंचकर्म इतकं का बरं महत्वाचं आहे, तर सगळ्यात पहिले आपण समजून घेऊयात की बस्ती ही जी ट्रीटमेंट आहे ती प्रामुख्याने शरीरामध्ये जेव्हा वात वाढतो तेव्हा केली जाते. मग या वात वाढल्यामुळे जे शरीरात टॉक्झिन्स तयार होतात, ते टॉक्झिन्स किंवा हा जो वाढलेला वात आहे तो हे बस्ती कर्म करत असताना शरीराच्या बाहेर काढून टाकला जातो. सो वातावरचं सगळ्यात महत्वाचं पंचकर्म कुठलं आहे तर ते हे बस्ती आहे. मग हे जे सगळे आजार आहेत की नाही, की मणक्यांची झीज झाली, गुडघ्याची झीज झाली, किंवा संधिवात आहे, पॅरालिसिस आहे, पोटांच्या निरनिराळ्या तक्रारी आहेत, किंवा अगदी त्वचा रोगांसारखे आजार की जे वात वाढल्यामुळं शरीरामध्ये होत असतात, ते सगळे आजार हे या बस्तीमुळे कव्हर होतात. मग याचं सगळ्यात महत्वाचं कारण काय आहे? तर आपण हा जो बस्ती देतो ना, हा शरीरामध्ये आपण ही औषधी द्रव्य ही गुदमार्गाद्वारे म्हणजे एनसद्वारे आपण कॅथेटरच्या मदतीने ही औषधी द्रव्य, औषधी काढे, औषधी तेल, औषधी तूप ही आपण पेशंटच्या शरीरामध्ये सोडत असतो. मग ही औषधं जी असतात ती गुदद्वाराद्वारे सगळ्यात आधी पक्वाशयामध्ये म्हणजे पेशंटच्या लार्ज इंटेस्टाईन मध्ये जातात. आणि हेच जे लार्ज इंटेस्टाईन आहे ते आयुर्वेदामध्ये वाताचं प्रमुख स्थान सांगितलेलं आहे. म्हणजे काय तर वात हा सगळ्यात जास्त या लार्ज इंटेस्टाईन मध्ये आपल्या शरीरामध्ये तयार होत असतो नॅचरलीच. मग आपण जर का हे औषधी काढे, तेल, तूप ही जर त्याच मार्गाने दिली तर वात हा त्याच्याच स्थानामध्ये तिथल्या तिथे जिंकणं सोपं आहे की नाही जास्त?
तो त्याच्याच स्थानातून जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी जातो तेव्हा, म्हणजे जसं सांध्यांमध्ये गेलाय, ब्रेनमध्ये गेलाय किंवा पोटामध्ये गेलाय, तर मग तिथे गेल्यानंतर तो कंट्रोल करण्यापेक्षा तो त्याच्या ज्या स्थानातच जर तो तिथे कंट्रोल केला तर तो इतर स्थानांमध्ये जाणारच नाही आणि मग तिथूनच तो आजार कंट्रोल व्हायला सुरुवात होईल. सो बस्ती ही म्हणून खरं तर सगळ्यात महत्वाची चिकित्सा सांगितलेली आहे. तसंच जेव्हा आजार हा बळावलेला असतो, म्हणजे तो मणक्यांच्या ठिकाणी वात जाऊन पोचलाय, सांध्यांच्या ठिकाणी वात जाऊन पोचलाय किंवा पोटामध्ये वात जाऊन पोचलाय, तेव्हा ही औषधी द्रव्यांची योजनाच अशा पद्धतीने केलेली आहे ना आपल्या आचार्यांनी, की त्याच्यामध्ये या निरनिराळ्या ठिकाणी गेलेला वात जो आहे तो तिथून खेचून काढला जातो, तो पक्वाशयात आणला जातो आणि मग तिथून तो बाहेर काढला जातो. म्हणजे बस्ती हा आपल्याला दोन पद्धतीने आपल्या शरीरामध्ये काम करत असतो. एक तर तो त्याच्या स्वस्थानामधूनच कमी केला की पुढे पसरण्याचं प्रमाण त्याचं कमी होतं आणि जो त्या ज्या अवयवांमध्ये गेलेला असतो तिथूनही तो ओढून काढला जातो. तर त्याच्यामुळं ते ज्या अवयवांपर्यंत तो पोचलेला आहे तर त्या अवयवांनाही आपण हळूहळू तिथून वात काढून टाकून स्ट्रॉंग करतो आणि पक्वाशयातून तर तो काढून टाकलेलाच आहे आपण. तर मग ह्याच्यामुळेच होतं काय की फक्त तुमचा आजार बरा होतो असं होत नाही, तर आजारामुळे जे वेगवेगळ्या अवयवांचं नुकसान झालेलं असतं, जी झीज झालेली असते ती पण ह्याच्यामुळे भरून यायला मदत होते. आयुर्वेदाला खूप पूर्वीच हे माहिती होतं की पक्वाशय किंवा लार्ज इंटेस्टाईन मध्ये औषधांचं ऍब्सॉर्प्शन जे आहे, त्याचं जे शोषण आहे ते सगळ्यात जास्त इफेक्टिव्हली चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. मॉडर्न मेडिसिन मध्ये आपण आत्ता कुठे बघायला लागलोय की खूप ताप आला असेल तर तो लवकर कंट्रोलमध्ये आणण्यासाठी या ज्या सपोजिटरीज आहेत त्या बसवल्या जातात. सपोजिटरीज या ऍनस मध्येच बसवल्या जातात. ते आत्ता कुठे या मोडचा वापर करून घ्यायला लागलेले आहेत. आयुर्वेदानी मात्र फक्त तापासाठीच किंवा कॉन्स्टिपेशनसाठीच नाही तर अशा पॅरालिसिस सारख्या अनेक मोठ्या आजारांपासून तर अगदी पोटांच्या तक्रारींपर्यंत सुद्धा सगळ्या आजारांसाठी म्हणून या मार्गाचा वापर करून घेतलेला आहे. कारण त्यांना हे खूप आधीच माहिती होतं की इथून औषधांचं होणारं ऍब्सॉर्प्शन हे खूप इफेक्टिव्ह आणि फास्ट आहे. कारण काय होतं की आपण जेव्हा औषधं तोंडावाटे घेतो तेव्हा वेगवेगळ्या ऍसिड्सची त्याच्यावर रिॲक्शन होत असते आणि मग ती औषधं तुमच्या शरीरात लागू पडत असतात. पण इथे मात्र हे जे ऍब्सॉर्प्शन आहे ते इतकं डिरेक्ट असतं की त्याच्यामुळे ते फास्टही होतं आणि इफेक्टिव्हही होतं. म्हणून बस्ती हे जे पंचकर्मातली चिकित्सा सांगितली आहे ही अतिशय उपयोगी आणि अर्धी चिकित्सा म्हणून सांगितलेली आहे. कारण ती अगदी ऑटो इम्युन डिसीजेस किंवा डिजनरेटिव्ह चेंजेस ज्याच्यामध्ये असतात, म्हणजे शरीराची झीज ज्याच्यामुळे होते अशा डिसीजेसमध्ये घ्या किंवा इन्फेक्टिव्ह डिसीजेसमध्ये, अगदी इन्फर्टिलिटीमध्ये, पोटांच्या तक्रारींमध्ये, अशा वेगवेगळ्या आजारांमध्ये किंवा अगदी आपण जी एंडोक्राईन सिस्टीम म्हणतो, म्हणजे ज्यांना हॉर्मोनल चेंजेसमुळे वेगवेगळे विकार होतात, या सगळ्या आजारांवर बस्ती हे एक अगदी इफेक्टिव्ह सोल्युशन आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. आणि अशा बऱ्याच आजारांना बस्तीद्वारे बरं केलं जातं म्हणून बस्तीला अर्धी चिकित्सा म्हटलेलं आहे. आणि आयुर्वेदामध्ये सांगितलेलंच आहे की वात, पित्त, कफ ह्या दोषांमुळे शरीरामध्ये आजार निर्माण होत असतात. त्याच्यामध्ये पित्त आणि कफ जर आपण धरलं ना तर ते स्वतः कुठेही जाऊन वेगवेगळ्या अवयवांमध्ये जाऊन आजार उत्पन्न करू शकत नाहीत. वातच त्यांना घेऊन जात असतो सगळीकडे. त्याच्यामुळं वातालाच जर आपण या पंचकर्माद्वारे जिंकलं तर बरेचसे आजार हे कफ किंवा पित्तामुळे होणारे सुद्धा जे आजार असतात ते देखील याच्यामुळे कंट्रोलमध्ये आणले जातात. आणि म्हणून बस्ती ही इतकी महत्वाची चिकित्सा सांगितलेली आहे. तसंच जर आपण बघायला गेलं ना तर वमन झालं, विरेचन झालं किंवा अगदी मॉडर्न सायन्स मधले आपण बघितलं की इंजेक्शन्स झाली, आयव्ही ट्रीटमेंट झाल्या, ह्या ज्या रिगरस ट्रीटमेंट्स आहेत ना त्या आपण लहान मुलांना, म्हाताऱ्या माणसांना किंवा अगदी जे सुकुमार लोक आहेत त्यांना आपण तेवढ्या ह्यानी देऊ शकत नाही. पण बस्ती ही चिकित्सा अगदी तुम्ही 1 महिन्याच्या बाळापासून 80 वर्षाच्या वृद्धांपर्यंत कोणालाही वापरू शकता.
आणि त्याच्यामुळं प्रत्येकालाच उपयोगी अशी ही बस्ती चिकित्सा आहे. तसंच आपल्या शरीराचं जे रेग्युलर वेअर अँड टेअर होत असतं, जी झीज होत असते, ही झीज होत असते ही या वातदोषामुळेच होत असते. त्याच्यामुळं जर का तुम्ही या वातदोषाला रेग्युलर बस्ती करून घेतल्यामुळं जर जिंकू शकलात, तो आटोक्यात ठेवू शकलात, तर तुमचं मग आयुष्यमानही वाढू शकतं आणि तुम्ही निरोगीही राहू शकता. आणि म्हणूनच बस्ती ही चिकित्सा इतकी महत्वाची सांगून ठेवलेली आहे. तर असा हा आजचा बस्तीवरचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून कळवा. थँक्यू.